मुंबई महानगरपालिकेमध्ये आदिवासी विकास आढावा समितीच्या वतीनं आम्ही बैठक आयोजित केली होती आणि या महापालिकेमध्ये 28 आदिवासी पाडे आहेत. खास करून कातकरी वस्त्या आदिवासी असे 28 आहेत आणि नवीन 14 गावं जी आली आहेत त्यातले 5 आहेत. असे एकूण 33 पाडे या महापालिकेच्या हद्दीमध्ये येतात. त्यांचे आदिवासींचे असे जे विविध प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये ही चर्चा होती आणि यासाठी महापालिकेच्या जे 3 अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्या तिघांचंही मला अभिनंदन करायचं आहे. त्यातले उपायुक्त किसनराव पालांडे, त्यानंतर प्रकाश कांबळे, संतोष मळेकर, या तिघांचंही आणि एकूणच महानगरपालिकेचं, आयुक्तांचं, सर्व प्रशासनाचं मला अभिनंदन करायचं. ही संधी कदाचित मी पहिल्यांदा घेत असेन. ज्या पद्धतीने महानगरपालिकेने या ठिकाणच्या आदिवासींच्या बाबत भूमिका घेतलेली आहे, त्यांनी जी घरं बांधून दिलेली आहेत, मुळात पहिला मुद्दा मला असा महत्वाचा वाटतो नव्या मुंबई महापालिकेमध्ये की त्यांनी महापालिकेमध्ये आदिवासी विकास असं स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केलेलं आहे आणि स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद ही ते त्यासाठी करतात. मला याची निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु कदाचित राज्यातली ही पहिली महानगरपालिका असावी की ज्यांनी आदिवासी हे शीर्ष स्वतंत्रपणे तयार केलं आणि आदिवासी विकासाकरता ते विविध योजना 10 योजना जवळपास राबवतात आणि समाज विकास विभागामार्फत त्या योजनांची अंमलबजावणी करतात. हे अतिशय स्वागतार्ह आहे. दुसरं महत्वाचं मला निदर्शनाला आलं ते म्हणजे 117 जवळपास शाळा 10वी पर्यंतच्या शाळा, माध्यमिक शाळा ह्या महानगरपालिका चालवतं. हा सुद्धा एक कदाचित अतिशय चांगला रेकॉर्ड असावा. 50,000पेक्षा जास्त मुलं या ठिकाणी शिकतात आणि 50,000 मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते विविध दर्जाच्या. हे अतिशय कौतुकास्पद काम मला महानगरपालिकेचं वाटलं. या ठिकाणी जी घरं बांधून दिलेली आहेत ती सुद्धा आदिवासी विकास विभाग या शीर्षातून दिलेली आहेत, ज्याची सरासरी किंमत 14-15 लाखापर्यंत होईल असं म्हणतात. आज राज्य शासनातर्फे आपण जास्तीत जास्त किंवा केंद्र शासनातर्फे शबरी घरकुल योजनेला 2 लाखापर्यंत खर्च करतो आणि प्रत्यक्षामध्ये महानगरपालिकेने क्षेत्रफळ सुद्धा जवळपास दुप्पट क्षेत्रफळ 400 स्क्वेअर फुटाचं घर हे प्रत्येक आदिवासीला दिलेलं आहे. हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. अशी त्यांनी 117 घरं महानगरपालिकेने बांधली आहेत. माझी इच्छा आहे की जी 600 उर्वरित घरं आहेत जी सिडको आणि MIDCच्या जागेवर आहेत, या आता जी घरं झालेली आहेत कोपरखरण्याला, जिथे मी खैरना कातकरी वाडीत गेलो त्या ठिकाणी MIDCची जागा होती जी MIDCने महापालिकेला दिली आणि घरं बांधलेली अतिशय सुरेख घरं आहेत. त्याचा ताबा द्यायचा राहिलाय ते यथावकाश होईल, पण बाकीची जी MIDC आणि सिडकोच्या जागा आहेत त्या महापालिकेला त्यांनी हस्तांतरित कराव्यात. यासाठी मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीन आणि ते महानगरपालिकेच्या ताब्यात देऊन 2027ला जेव्हा देश 80 वर्ष स्वातंत्र्याचं पूर्ण करत असेल त्यावेळेला इथला एकही आदिवासी घराशिवाय राहणार नाही, आधार कार्ड शिवाय राहणार नाही, रेशन कार्ड शिवाय राहणार नाही, शिक्षणाशिवाय राहणार नाही, असं स्वप्न नव्या मुंबईमध्ये आपण बघू शकतो. असं वातावरण नव्या मुंबई महापालिकेच्या प्रशासनानं आज दाखवलेलं आहे. मला मनापासून त्या राज्य शासनाच्या वतीनं त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत.